झी 24 तास एक पाऊल पुढे। शाळेच्या पहिल्या दिवशी नवा गणवेश, नवं दप्तर घेऊन शाळेत जावं अशी सगळ्याच विद्यार्थ्यांची इच्छा असते। पण नाशिक महापालिकेच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन वार्षिक परीक्षा आली तरीही गणवेश मिळत नाहीत। वर्षानुवर्ष हेच चालत आलंय। यंदाही विद्यार्थ्यांना गणवेश कधी मिळणार याचं उत्तर कुणाकडेही नाही। नाशिक महापालिकेच्या शाळांमध्ये गणवेश आणि शैक्षणिक साहित्य पुरवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे। सलग 2 वर्ष विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळालं नाही। यंदाही तीच परंपरा कायम राहण्याची चिन्ह दिसतायत। गेल्या वर्षीचे गणवेश जेमतेम वार्षिक परीक्षेच्या आधी म्हणजेच फेब्रुवारीत मिळाले होते। या सगळ्या सावळ्या गोंधळाला कारणीभूत ठरलाय तो महापालिका आणि शिक्षण मंडळातला वाद। शिक्षण मंडळाकडून गणवेश खरेदीचे अधिकार काढून घेतलेत, तर इतर साहित्यासाठी मनपा प्रशासनाकडे मागणी केल्याची माहिती शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे। गेल्या वर्षी माननीय शिक्षण मंडळाचे अधिकार माननीय महासभेने नाकारल्यामुळे सगळे खरेदीचे अधिकार महापालिकेने घेतल्यामुळे गणवेश खरेदीची प्रक्रिया अधिक वाटपाची प्रक्रिया संपूर्ण महापालिकेमार्फत राबवण्यात आली। यंदाच्या वर्षी पण अद्याप तो शिक्षण मंडळाला कुठले अधिकार प्राप्त नसल्यामुळे केवळ आम्ही मागणी महापालिकेकडे नोंदवलेली आहे। महापालिकेचं अंदाजपत्रकच तयार नाही, आचारसंहिता आणि पूर्णवेळ आयुक्त नसल्यानं अनेक कामं रखडली आहेत। त्यातच विद्यार्थ्यांचा गणवेशही आता लाल भीतीत अडकलाय। महासभाच नाहीये। गेल्या 6 महिन्यापासून 3 जानेवारीला आचारसंहिता लागली। आजपर्यंत कधी कधी महानगरपालिका निवडणुका, कधी प्रभाग कमिट्या, परत आता विधान परिषदेची निवडणूक। त्याच्यामुळे विषयपत्रिकेवरचे जे विषय त्याच्यामुळे महासभाच झालेली नाही। दरवर्षी पहिल्या दिवशी मिळणारा हा गणवेश 15 ऑगस्टला मिळणार असं आश्वासन दिलं जातं। ती डेडलाईन गेली की दिवाळी भेट म्हणून गणवेश मिळण्याचं गाजर दाखवलं जातं। त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी विद्यार्थी नव्या गणवेशात दिसतील अशी घोषणा होते। विद्यार्थी एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत उत्तीर्णही होतात, पण गणवेश काही मिळत नाहीत। यंदाचं वर्षही हीच परंपरा कायम ठेवणार अशी चिन्ह सध्या तरी दिसतायत। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।